छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध जलेबी इमारती उत्पादक उत्तम उपहारगृह येथे अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत छत्रपती संभाजीनगरमधील अनियमितीकरणाचा पर्दाफाश केलाय। सेफ फूड अँड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या या तपासणीमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे। या प्रकरणात उत्तम मिठाईचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून दुकान बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत सर्वात गंभीर बाब म्हणजे वारंवार वापरलेले तेल आणि वनस्पती तूप पुन्हा पुन्हा वापरून खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचं समोर आलं। टीपीसी मीटरद्वारे तपासणी केली असता तेलाचं रेडिंग 58 तर वनस्पती तुपाचं रेडिंग 36 इतकं आढळलं। हे दोन्ही रेडिंग सुरक्षित मर्यादा 25 पेक्षा खूप जास्त असल्याने संबंधित पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं। याशिवाय मिठाई तयार करण्याच्या जागी झुरळांचा मुक्त वावर, भिंतीवर जाळी, जळमटे आणि काळपट तेलाचा थर, उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ, ड्रेनेज लगत आंबवलेले इडलीचे पीठ, कचरा कुंड्यांवर झाकण नसणं, खिडक्यांना जाळी नसणं आणि संपूर्ण उत्पादन विभागात अस्वच्छता आढळून आली। तपासणी दरम्यान जिलेबी आणि इमरतीमध्ये सिंथेटिक फूड कलर आणि टार्टेनाइझाईन वापरला जात असल्याचं दिसून आलं। मात्र हा रंग किती प्रमाणात वापरायचा याची माहिती कोणत्याही कर्मचाऱ्याला नसल्याचं निदर्शनास आलं। तसेच 25 ते 30 कामगारांकडे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रही नव्हतं। या कारवाईबाबत प्रशासनाच्या वतीने अधिक माहिती देण्यात आली आहे। माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्रीकांत मुंडे सर यांच्या निर्देश मार्गदर्शनाखाली जी सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही मोहीम चालू केलेली आहे। त्या अंतर्गत काल एक नामांकित उत्तम उपहारगृह जे गुलमंडी परिसरात आहे संभाजीनगर विभागामध्ये शहरामध्ये, तर तिथे इमरती आणि जिलेबी उत्पादन चालू होते। त्या ठिकाणी आपण कारवाई घेतलेली। सदर कारवाई घेताना सदर उत्पादकाकडे रेस्टॉरंट कॅटेगरीचा काइंड ऑफ बिझनेसचा परवाना आहे, तर तो त्याला अलाउड नाहीये। त्याला ते मॅन्युफॅक्चरिंग युनिटचाच परवाना पाहिजे, पहिली गोष्ट। आणि सेकंड थिंग, ते त्याच्यामध्ये जो समोसे भजे वगैरे जे तळण्यासाठी जे तेल वापरतात, ते कॉटनचं सीड ऑइल, जे सरकीचं ऑइल वापरतात, ते कंटिन्यू ते रियूज करून ते वापरत होते। ते करायला परमिशन नाहीये। जर आपण जेव्हा टीपीसी मीटरने त्याचा टोटल काउंट चेक केला, तर तो 25च्या वरती होता, जवळपास तो 58 निघाला त्या अंतर्गत। त्याच्यामुळे त्याचे पण आपण सॅम्पल घेतलेले आहे, लॅबला पाठवलेले आहे। सदर परत जिलेबी तयार करताना जे वनस्पती म्हणजे डालडा ते यूज करतात, त्याचे पण आपण टीपीसी मीटरने चेक केलं असतं, ते पण जवळपास 36 रेडिंग आलेले आहे त्यामध्ये टोटल काउंटचं। तर ते 25 पेक्षा जास्ती नको। नंतर जिथं आपण तपासणी केली त्या अंतर्गत तिथे आपल्याला झुरळांचा वावर पण आढळला। तर हे झुरळ पण होते, त्याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेले आहे त्या बाबतीत। तसेच जे इमरती आणि जिलेबीसाठी जे कलर यूज केले होते। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।